नमस्कार मंडळी. तर हे बघा आजची सगळी फलटण. आज खरं तर आमच्या सर्वांची अॅनिव्हर्सरी आहे. तुम्ही म्हणाल सर्वांची कशी काय, तर पण आता खरंच बोलते, माझी बहीण आहे मोठी आणि हिची पण 24 एप्रिल आजची डेट आहे लग्नाची. पण तिचं साल कोणतं होतं लग्नाचं, 2012 आणि माझं 2016. तर असं आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोबतच सेलिब्रेट करायला चाललोय. ओ दाजी इकडे बघा की, दाजी बा. आता सर्व आम्ही जण चाललोय. आता कुठे चाललोय सांगते. कुठे जायचे? चैत्यभूमीला चाललोय आम्ही. काही छोटा मोठा आमचं काही फंक्शन असू दे, कोणताही चांगला दिवस असू दे, आम्ही पहिला तिथे चैत्यभूमीला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून येतो. तर आम्हाला खरंच छान वाटतं. काय गं है ना, काही असू दे तिकडे आम्ही जाऊन येतो दरवर्षी. वेळात वेळ काढून देतो. आता बघूया, घरी तर काही सेलिब्रेट करायचं काय ठरवलं नाही, संध्याकाळी ठरेल ते. ऑफिस होतं या सर्वांचं, त्याच्यामुळे आमचा काही मोठा प्लॅन नाही झाला. म्हणून म्हटलं की आता तिकडे लवकरात लवकर जाऊन येऊया. इथे पुढे बसलेत चरण आणि कियांश आणि आम्ही असं इथे अडचण करून बसले. आमच्या नेत्यामुळे आम्हाला गाडी कमी पडायला लागली सध्या. आणि इथं या खाऊ गलीचं काय चाललंय बघा. ही खाऊ गली आहे, खाऊ गली आहे ना. गाडी बसलं रे बसलं लगेच आम्हाला खाऊ लागतो. काय ग, त्याच्यासाठीच येते ती खरं तर. असं आमचा सगळ्यांचा प्लॅन झालेला आहे. आज मस्त आम्ही छान सेलिब्रेट करू आणि संध्याकाळचा प्लॅन काहीच ठरला नाही खरं तर. बघूयात घरी कधीपर्यंत आम्ही पोहोचू. तर आजचा दिवस मी तुमच्यासोबत थोडा शेअर करेन. मुंबई साईडला आलोय आणि ट्रॅफिक भेटणार नाही असं कधी होत नाही है ना. हे पोचतोय आता आम्ही दादर स्टेशन. आणि या दादर मध्ये आल्यावरती बापरे गर्दीच गर्दी. पण मस्त वाटतं दादरला फिरायला आहे ना पहिल्यापासून. पण आता शॉपिंग वगैरे काही करायचा मूड नाहीये, त्याच्यामुळे आपलं चैत्यभूमीला जाऊन अभिवादन करूनच रिटर्न जायचे घरी. हे बघा गर्दी, खाली स्टेशन आहे इथून. हे मस्त असे मोठे मोठे दादरचे दुकानं बघायला येतात. मस्त विंडो शॉपिंग. तर मंडळी फायनली आम्ही आता इथे पोचलो आहोत दादर चैत्यभूमीला. मस्त वातावरण आहे, गर्दी पण आहे कारण कसं सुट्ट्या वगैरे चालू आहेत ना. चला आता आम्ही आतमध्ये जाऊ. आतमध्ये तर काही फोटो वगैरे काढायला अलाउड नाही आहे, बाहेरच काहीतरी आपले फोटो वगैरे काढायचे. भेटूया पुन्हा. मंडळी सर्वजण आम्ही आता इथे पोहोचलोय. मस्त वातावरण आहे, संध्याकाळचं आहे ना. आणि इथे भरती तर भरपूर आहे बापरे. फायनली मंडळी आम्ही इथे पोहोचलो.
इकडे इकडे इथे चालली आहे दुसरी चर्चा आता. इथे आम्ही अभिवादन करून आलो, मस्त अभिवादन झालं, छान वाटलं. आता इथे चालली जरा चर्चा, इथून पुढचा काय प्लॅन आहे. चलो कॅश, कुठे जायचं आता? तर मंडळी, आता फायनली डिस्कशन होऊन आम्ही आता चाललोय एका दुसऱ्या स्पॉटला. म्हणजे कुठे ग? हा, मला नाव नाही, गिरगाव चौपाटीला चाललो. तर हिचा हा प्लॅन आहे. मुलं म्हणतात खेळायचं तिथे जाऊन, बघूया आता कसं काय. थोडंसं लेट तर झालं आम्हाला, पण काय हरकत नाही, आता बघूया. आजचा दिवस आमचा. खूप छान आहे. अँटिलिया दिसली का? अँटिलिया, मुकेश भाई का बिल्डिंग. आणि ही आपली रेमंडची दिसली. हे बाई दिसली, ही पूर्ण समोर बघ दिसते. आता आम्ही फायनली पोहोचलो इथे गिरगाव चौपाटीला. मस्त प्लॅन झालेला आमचा. अचानक हा प्लॅन अचानक झाला आहे ना हो? काय रे, अचानक प्लॅन झाला ना हा? कुठला गोळा खायचा? काही नाही केला. चला भूक लागली आता, पटकन काय तर खाऊया. चला. आईस्क्रीम नंतर दिली. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम नंतर खाऊया, पहिलं काहीतरी दुसरं खा. एक चीज पाव भाजी और एक वो जो है ना डबल मटर वाला है ना, और दो पाव एक्स्ट्रा. अजून काय? इधर 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 बोला. हाँ. तर मंडळी, मस्त असं पोटभर आमचा नाश्ता झालेला आहे. हा दीदी, कसं वाटलं? पावभाजी छान होती ना, तवा पुलाव थोडा तेलकट होता, पण ठीक आहे, आता असंच भेटणार इथे. पण छान होतं, टेस्टी होतं. सर्वांचं आता खाऊन झालं. आता आम्ही चाललो होते समोर बीचवरती. खाताना काहीतरी सांगतात, अरे बापरे, पडलं का काय खाली?
आणि आता या ठिकाणी आम्ही थोडंसं चटई वगैरे इथे घेऊन असं आराम करतोय, बसलोय जरा गप्पा मारत. खेळायला लागलेत बघा मातीमध्ये कसे. काय खेळतात मातीमध्ये रे? आम्ही माउंटेन बनवतोय. माउंटेन? अरे बापरे, चांगला बनवा. ते माउंटेन उतरतोय. हो, जुने दिवस आठवले का? एकदा चालू होतोय ना आपण लग्नाच्या आधी इथे. हा, एकदा चालू होतो. गाजर का हलवा. चला आता इथे थोडंसं आराम करून आम्ही इथून लगेच निघणार आहोत. चला आता आम्ही इथे आराम करून लगेच आता निघणार आहोत, कारण जायला पण उशीर होतोय, लांब जायचं.